रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण चाललोय हम्पीला. तर माझ्यासोबत आहे आपले मित्रमंडळी, ते मनोज काका आहेत, ते आपले ओमकार पाटील आणि आतमध्ये खोळे डॉक्टर बसलेले आहेत. तर आपण यांच्यासोबत हम्पीला जाणार आहे. तर आजचा ही जर्नी मी तुम्हाला संपूर्ण दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत तर पहा. आणि तर चला तर मग व्हिडिओला सुरू करूया. मंडळी, आम्ही सकाळी मला यांनी फोन केला पहाटे 2 वाजता. तर हा वाघ पहाटे 2 वाजता उठला आणि मस्त गार पाण्याने आंघोळ केली. आणि बाहेर आल्यानंतर की माझ्या मनात बॅकग्राऊंडला असं गाणं लागलं होतं, तारा एवढी थंडी आणि त्यात गार पाणी. आणि आंघोळ झाल्यानंतर मोरीतून बाहेर आलो तर बॅकग्राऊंडला असं म्युझिक लागलं होतं, तारा लय गार वाटलं. तर मग आम्ही जवळपास मरकळमधून 3 वाजता निघालो आणि आता थ्यूरमध्ये डॉक्टरांना तुळापूरमधनं घेतलं, ओमकारला वाघोलीतनं घेतलं. तर अशा प्रकारे आता आमचा प्रवास सुरू आहे. आता आम्ही थ्यूरमध्ये, थ्यूरचं आता चिंतामणीचं गणपती बाप्पांचं दर्शन झालं. दर्शन काय म्हणजे मंदिर बंद होतं, त्याच्यामुळं बाहेरूनच पायरीचं दर्शन घेतलं. तर आणि त्यात एक गोळ झालेला आहे. तर ते आपल्याला मनोज काकाच सांगतील काय झालेलं आहे. काय झालंय, मी सगळ्यांना सांगितलं की तुम्ही स्लीपिंग बॅगा घ्या, जेणेकरून आपण कुठं पण मंदिरात किंवा कुठं पण झोपू शकतो. आपला हॉटेल भेटेलला राहण्याचा खर्च वाचेल. सगळ्यांना फोन करून सांगितलं, सगळं नियोजन झालं. मीच स्लीपिंग बॅग राहिली घरी. आता काय करायचं, मला गाडी झोपायला लागेल. ज्याने नियोजन केलंय आणि जो सगळ्यांना सांगतो स्लिपिंग बॅग घ्या, त्याची स्लिपिंग बॅग रात्री मेसेज टाकला होता बॅगा भरा, रात्री मेसेज टाकला होता बॅगा भरा रात्रीचा मेसेज असून अहो ते जाऊ द्या, अंडरपॅन्ट सुद्धा घरी राहिली. काय म्हणा आता, सकाळी केली घरीच राहिली. आता काय करायचं. मग आता ह्यांच्या याला म्युझिक का लागलं पाहिजे. कमेंट करा या सीनला म्युझिक का लागलं पाहिजे. व्हिडिओला कंटिन्यू शेवटपर्यंत बघा, अजून असे किस्से बरेच घडणार आहे. आताच तर सुरुवात आहे. आणि कायम कधी असं जातानी फिरायला जातानी ना असे किस्से कायमच घडत असतात आमच्या बरोबर. आपले ड्रायव्हर चेंज होतात, ते आम्हाला विश्राम दिलेला आहे. मनोज काका उतरल्यात आणि डॉक्टर बसलेले. आमच्यावर पण बारी येणार आहे, पण ते थोड्या वेळाने येणार आहे. नाहीतर दरवेळेस कसं 3 तासानंतर. म्हणजे डॉक्टर बसल्यात यार, ती पुढे रस्ता आहे ना थोडाफार खराब वगैरे काहीतरी असणार आहे. ही काय करतात, चांगल्या रस्त्याला ही गाडी घेतात आणि खराब रस्ता, खडबड रस्ता आला की मला गाडी देतात. म्हणजे माझाच माझबोडी. एक लक्षात घ्या, युवराज नाव असे, परिस्थिती खराब आली, खडतर परिस्थितीत तरुण नेणारा माणूस, तरुण नेणारा माणूस म्हणजे युवराज. मग ते वर्ल्ड कप असून आहे तर रस्ता एकच माणूस तरुण नेत असतो, युवराज सिंग. खरंय का खोटे, कमेंट करून सांगा. 4:20 झाले. बरं, आता आमच्या गाडीत अशा नावाची माणसं आहेत. यांचं गणेश नावे, गणपती बाप्पांगत. यांचं मनोज नावे आणि ह्यांचं ओमकार नावे. म्हणजे आणि माझं नाव काय, युवराज. अरे काय काय अशा पद्धतीने चालते. म्हणजे युवराजला एकदम टॉपला न्यायचा, हरभऱ्याच्या झाडावर, युवराज टॉपचाच माणूस आहे. हरभऱ्याच्या झाडावर न्यायचा आणि तिथून डायरेक्ट खाली पाडायचा. युवराज टॉपचाच माणूस आहे. युवराज माणूस असा आहे की अक्षरशः प्रयागराजच्या ट्रिप मध्ये 1 साइड 600 किलोमीटर एकटा ड्रायव्हिंग मध्ये. 600 नाही, 3000 किलोमीटर एकट्याने ड्रायव्हिंग आणली. आणि गंमत अशी होती, 2 आल्टो होत्या. ह्या आल्टोत न बसलं की त्या आल्टोत
त्या अल्टोतनं बसला की हे कंटाळा आला की इकडे. सीट एकच ड्रायव्हिंग सीट, दुसरे सीट नाही, सगळीकडे युवराज सिंग. तर मंडळी आता डॉक्टर साहेब दमलेले आहेत गाडी चालून आणि आता मी बसलोय गाडी चालवायला. तर आता उजेडलेले आहेत. किती वाजलेत आता? 6:50. 6:50 झालेले आहे आणि आपल्याला सूर्यनारायणांनी दर्शन सुद्धा दिलेलं आहे. एक नंबर सूर्योदय होतोय सकाळचा. तर अशा प्रकारे आता मी सोलापूर हायवेला आहे. सोलापूर आमच्यापासून अजून 60 किलोमीटर राहिलेले आहे. तर पहिलं म्हणलं गाडीची पेटपूजा करून घ्यावा, म्हणजे गाडीत CNG भरून घ्यावा, त्यानंतर मग आपली पेटपूजा करावा. फर्स्ट टाइम तर मित्रांनो आता आमचा झटका झालेला आहे. पुढे एक टेम्पो होता आणि तो टेम्पो चालला होता. तर त्या टेम्पो मधून सफरचंद बाहेर पडत होते आणि आता ही रस्त्यावरती सफरचंद उतरली होती. रस्त्यावरती सफरचंद गोळा करतात. दाखवा सफरचंद. 4 सफरचंद गावली आणि इथं पण अजून रस्त्याला पडल्यात. हे काय आहे, तर रस्ता खराब होता ना, त्याच्यामुळे मागून त्याच्या सफरचंद पडत होते. एक केलं. आमचा फायदा झाला बघा, किती नाश्ताच झाला आमचा इथं जवळजवळ. अजून डॉक्टर घेऊन प्युअर. आणि डॉक्टर तर अजून येतात, खात खातच येतात. अजून बघू आपण. काय गोडे एक नंबर. रस्त्यावर पडलेली सफरचंद खातायत, तुम्हाला कसं वाटतंय? एक नंबर. तर हे असे किस्से घडतात चालू रस्त्यामध्ये. खूप मजा येते. दाखवा जरा जरा मोबाईल धरा वास नाही तुम्ही. घेऊ शकत, पण एवढा गोड वास येतोय ना. फळ बघा तुम्ही फक्त, बघा कस काय एक नंबर क्वालिटी आहे. नादच नाही करायचा. टेस्ट गोड म्हणजे एक नंबर गोड. गोड म्हणजे स्वीट आहे का? अहो, मला पण द्या एखादं. तुम्हीच जरा. खात. तुम्ही व्हिडिओ दिला माझ्याकडे डायरेक्ट. 2-3 घे. हो इथं मी पडले. इथं थांबू का गाडी? थांबो. हा. हॅलो. आला संत्री का काय? लय उशीर झालता. आता डॉक्टर परत चालले आणायला खाली उतरून. अशी अशी गोळा करतात. याला तुम्ही काय म्हणतात आणि बॅकग्राऊंडला म्युझिक काय लागेल हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. संत्री गावली आता संत्री गावलीत. आता संत्री गावलीत म्हणजे ते टेम्पोच्या मागे चाललेला फायदा आहे. जरा आपण ते टेम्पो गाठू आणि त्याला सांगू तो गाडीतलं मागून पडतंय म्हणून बाबा तू लक्ष दे, नाहीतर जास्त वरतो टेम्पो निम्मा आमच्या गाडीत यायचा. असं नको व्हायला. मागून धपाधप पडत होते. आता आम्ही ह्यांच्याच गाडीतून सफरचंद पडत होते आणि ह्यांच्याच मागे येऊन थांबलोय. बघा आता यांचं काय म्हणणं आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. काय झालं? डॉक्टर उतरलेले आहेत तर आपण पण उतरू आणि बघू. डॉक्टर त्याला मदत करतात, उतरू दे सफरचंद खात्यात. अहो सफरचंद निम्मी खाली पडत होती. सफरचंद पडली, मोसंबी पडती. हा महाराज ऐका ना. हो. भरपूर सफरचंद खाली पडल्यात. बॉक्स मागे सरकली त्यांची, त्याला खराब रस्त्याला. हा खराब रस्त्याला बॉक्स माग सरकले, आता त्याच्यामुळं खाली आलं. बाबा इथं मोसंबी पण आहे, संत्री. संत्री पण पडत होती संत्री. हे बघा यांनी केवढं मोठं घेतलंय. एवढ्या काय सफरचंद वळा करून जायला. अरे अशा प्रकारे किस्सा घडतो. तर आमचा मस्त सकाळचा नाश्ता झालेला आहे जवळजवळ. आम्ही रोटी गोळा करीत येत होतो. हे बघा आता ड्रायव्हर ज्यांनी भरलंय त्यांना शिवाय देतात.
पण आता काय सांगायचं. याला माती लागली हे बदलून घे. आपल्याला काय वाटतंय अशी फुकटचा परिचय भेटल्या. सफरचंद गोड आहे. जाऊ दे, मी आता तिथं खाली ठेवल्यात, त्याच्यातलं 1-2 आणतो खायला. मस्त आहे, गोड आहे हो सफरचंद. व्यवस्थित ठेवा, बांधा ते आतमध्ये सारा. इथं पेटी खोललेली आहे, त्याच्यातून पडते आणि ती आतमध्ये ठेवा वाटलंच तर. चला आता मस्त आमचं नियोजन झालेलं आहे. मस्त नियोजन झालेलं आहे आमचं सगळ्यांचं. मी पण परत आलो एक जाऊ. अयो इथं तर बॅगच भरली. आता काय सांगायला नको. युवराज प्रवासात आम्हाला 2 भेटले. ती खाली पडलेली बी घ्यायची का खायला? खाली ठेवलेली ती खाली पडलेली पण घ्यायची का अजून? तेव्हा त्यांनी साठवून ठेवलेली. नाही आता ते त्यांना ठेवू. आता बाद झालं, जेवढं देव देतोय तेवढंच घ्यावं, जास्तीची अपेक्षा नका करायला. चला तर मग आता परत आपली गाडी स्टार्ट करू. हा, नवीन टेम्पो शोधू. आता नवीन काहीतरी शोधू. एक टायमाच्या अजून काय काय असंच किस्सा मजेदार किस्सा पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अजून तर भरपूर लांब जायचंय, पण आत्ताच एवढं किस्से झालेले आहेत की सांगायलाच नको. अजून तर लय काय काय व्हायचंय. मी असा अचानकच प्लॅन केला होता की आपण कुठेतरी लॉंग ट्रिपला जाऊया राज्याच्या बाहेर. कुठं जायचं याच्यावर बराचसा खल केल्यानंतर ना आम्ही शेवटी या निर्णयाने आलो की आपण जाऊया विजयनगर साम्राज्याची म्हणजे कृष्णदेवरायाची असलेली दैदिप्यमान राजधानी हम्पीमध्ये. त्याच्याच जवळ 150 किलोमीटर वरती बदामी म्हणून आणखीन एक शहर आहे की तिथे चालुक्यांची ती मोठी राजधानी आहे. आमचा विचार असा आला की आम्ही ह्या दोन्ही राजधान्या पण आपल्या बघण्यात येतील. तिथं जाऊन आपली भारतीय शिल्पकला किती सुंदर आहे, हळबीडू असेल किंवा पट्टदकल असेल, ऐहोळे असेल, बदामी असेल आणि शेवटी हम्पी असेल, हे सगळं तिथं पाहता येईल. या सगळ्याचा विचार करून आम्ही हे लोकेशन निवडलं आणि त्या दृष्टीने आम्ही काल रात्री 2 वाजता निघून आता आम्ही सोलापूरपर्यंत पोहोचलेलो. आता वाजलेले आहेत 8. आम्ही 8 वाजता सोलापूरमध्ये एंटर करतोय आणि अंदाज आहे की आम्ही साधारण जेवणाचा वेळ वगैरे सगळ्या पकडून आम्ही 3 वाजेपर्यंत तरी नक्कीच हम्पीला पोहोचू असा अंदाज आहे. कारण आमच्या लोकेशनपासून 594 किलोमीटर हम्पीचं लोकेशन होतं आणि आमचं टार्गेट आहे की हम्पीमध्ये पोहोचून आजचा दिवसही वाया न घालवता तिथली कोरेकल राईड आणि आजचा सनसेट जे तिथं अंजनेद्री पर्वत म्हटलं जातं, खऱ्या अर्थाने आपण पाहायला गेलं तर नाशिक जवळ हनुमानाचा जन्म आहे खरं तर. पण इकडचे लोक म्हणतात की इकडं हनुमानाचा जन्म आहे. ठीक आहे, ज्या काय असतील मतभेद असतील, पण आम्हाला ती संधी गमावायची नाही. आमचा प्रयत्न हा आहे की कोरेकल राईड करून त्या अंजनेद्री पर्वतावरती जाऊन आज आम्ही सनसेट बघू शकू. तो आमचा प्रयत्न आहे. बघूया आता काय काय होतंय. आता आम्ही कुठंतरी छान आता झाड बघून आधी CNG भरणार आहोत. CNG भरून झाल्यानंतर छान झाड बघून तिथं मस्त नाश्ता करणार आहोत झाडाखाली बसून, आड रानात वगैरे अशा ठिकाणी बसून. म्हणजे प्रवासाचा आनंद आमचा द्विगुणित होईल. तुम्ही बघत राहा, तुम्हाला अजून बऱ्याचशा गोष्टी पाहायला मिळणार आहेत. आता आपण सोलापूरच्या 15 किलोमीटर अलीकडे, तर आता इथं आम्ही CNG भरायला थांबलेलो आहे आणि CNG ची लाईन तुम्ही बघू शकता. म्हणजे CNG गाडी असली
की एक प्रॉब्लेम असतोच की सीएनजीच्या लाईनीला खूप वेळ थांबायला लागतो. आणि सीएनजी कधी कधी तर असं होतं की संपूर्ण दिवस फक्त सीएनजी भरण्यातच जातो. सीएनजी पंप बघायचा म्हणजे हुडकायचा आणि सीएनजी भरायचा, ह्याच्यातच दिवस निघून जातो. तसे आता आमच्या गाडीत सीएनजी भरपूर शिल्लक आहेत, 4 कांडे आहेत. तर 247 किलोमीटर आम्ही निघताना सीएनजी भरला होता, त्यावेळेस ट्रिप लावली होती. 247 किलोमीटर आलेली आहे गाडी आणि 4 कांडे अजूनही शिल्लक आहे. तरी पण म्हणलं पुढं भेटतोय नाही भेटतोय, त्यामुळं सीएनजी भरून घ्यावा इथंच. तर आता बघू किती वेळ आपल्याला थांबायला लागतंय सीएनजी लाईनीत. सीएनजी भरून झाला की आपण मग पेट पूजा करून घेऊ, खाऊन घेऊ आणि मग पुढच्या मार्गाला लागू. पण 1.5 तास रांगेमध्ये थांबल्यानंतर आता सीएनजीला नंबर लागलाय आमचा. तर कंप्लीट 1.5 तास आमचा गेलेला आहे आणि आता सीएनजी बघू आपण किती बसतोय. एवढा वेळ थांबलोय आणि फक्त सीएनजी भरण्यासाठी 1.5 तास रांगेमध्ये थांबून आम्हाला किती सीएनजी बसतोय ते बघू. तर या ठिकाणी फक्त किती 5 किलो बसेल, अंदाजे 5 किलो बसेल एवढा सीएनजी.